बंधू नमस्कार. लोकशाहीचं अजून एक वैशिष्ट्य, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी म्हणजे FSSAI या विभागाकडे मी माहितीच्या अधिकारात अर्ज केला होता की पाकिट बंद खाद्यपदार्थांमध्ये जे इमल्सिफायर्स वापरले जातात ते इमल्सिफायर्स एकतर प्राणीजन्य किंवा वनस्पतीजन्य म्हणजे वनस्पती तूप वगैरे असे, आणि प्राणीजन्य म्हणजे प्राण्यांच्या चरबीपासून मिळालेलं तेल असे ते असतात. हे वेगवेगळे ओळखायचे कसे याच्याविषयी तुमच्याकडे किंवा तुमच्या प्रयोगशाळेत काय प्रक्रिया आहे बाबा? मला असं उत्तर आलं की पाकिटबंद खाद्यपदार्थांमध्ये शाकाहारी घटक असतील तर त्याच्यावर हिरवा डॉट असतो आणि मांसाहारी घटक असतील तर लाल डॉट असतो. म्हणजे काय तर थोडक्यात दिशाभूल. मी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तरच दिलं नाही, पण त्यांनी जे काही उत्तर दिलं त्याचा अर्थ असा होतो की सरकारच्या या फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी खात्याकडे असं ओळखण्याची यंत्रणाच नाहीये काही. म्हणजे अन्न पदार्थ बनवणाऱ्या कंपन्यांनी काहीही घातलं त्याच्यात, पण वरती हिरवा डॉट लावला की मुकाट्याने ते शाकाहारी आहेत असं समजून खायचं, आणि त्याच्यावर लाल डॉट लावला की त्यात घटक मांसाहारी आहेत असं समजून खायचं, विषय संपला. सरकारकडे हे ओळखण्याची काही यंत्रणाच नाही. म्हणजे एखाद्या माणसाला काहीतरी संशय आला म्हणून त्यांनी तक्रार केली की मग त्याचं कुठेतरी टेस्टिंग केलं जाणार, आणि मग काय ते निष्पन्न होणार काय आहे त्याच्यात. ते सरकार स्वतःहून काहीच करत नाही.